नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी लेजंड्सच्या नवीन एपिसोडमध्ये. इथे लेजंड कंटेस्टंट आपलं लपलेलं टॅलेंट बाहेर काढतील. दाखवून तर बघा एकदा. आता इंजिनिअरिंग साठी ऍडमिशन घेतली. कशी आहे तुम्ही सगळे? 1000 रुपये. कोणती जागा पंक्चर आहे? आणि ते बघून आम्हाला वाटतं की काहींचं लपलेलंच बरं होतं. आणि इथे जज करायला पॅनलवर आहेत तुमचे आवडते कॉन्टेंट क्रिएटर्स. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अल्ट्रा लेजंड प्रेक्षक. चला तर मंडळी, सुरू करूयात कोणाच्याही आणि कसल्याही भावना न दुखावता फक्त आणि फक्त मनोरंजनाच्याच उद्देशाने सुरू केलेला तुमचा आमचा आवडता फर्स्ट एव्हर मराठी यूट्यूब टॅलेंट शो मराठी लेजंड्स. So are you guys ready for the panel? एकदा जोरदार टाळ्या घालवे. ऋषी आराळ, विराज औचिके, अक्षय मस्के आणि गौरव मालोदे. ये रे पाहुणा बघ मराठी लेजंड्स शो. कधी हस्सा कधी रो मराठीतील हास्य दाखवतो. दोस्ती शरारती धम्माल याने रंगे हे रंगीन पाख. शोचा आज हॉस्पिटॅलिटी पार्टनर आहे नागरी विलेजांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कमॉन. आणि प्रोडक्शन पार्टनर आहे ॲस्पिरो मॉडर्न क्लोदिंग विअर, त्यांसाठी पण एक जोरदार टाळ्या मित्रांनो. कमॉन. तर रेडी आहे सगळे पहिल्या कंटेस्टंटसाठी? एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे लकी गुगळेसाठी. कमॉन. नमस्कार, माझं नाव लई गुगळे. माईक थोडा माईक वरती. हा. नमस्कार, माझं नाव लई गुगळे. केलंच ना वाईट विचार. लई गुगळे म्हणजे लक्ष्मण ईश्वर गुगळे. मी जेव्हा लहान होतो ना सगळे मला म्हणायचो जुलाबासारखं बोलतो, जुलाबासारखं बोलतो. मला कळतच नव्हतं जुलाबासारखं बोलतो म्हणजे कसं बोलतो. मला वाटायचं मी गोड गोड बोलतो म्हणून जुलाबासारखं म्हणताय का. नंतर ना इथे म्हणले तू पातळ पातळ बोलतो ना म्हणून जुलाबासारखं बोलतो म्हणतो. मग नंतर मला आज प्रश्न पडला, मी तर पातळ बोलतो आणि जुलाबासारखं बोलतो म्हणतो, तर मग कडक कडक त्यांना काही लेंडकासारखं म्हणताय काय. हा, तसंही सगळ्यांना कडकच आवडतं म्हणा. मजा पण कडकवरच येते. शाळेत जेव्हा जायचो ना मास्तर मला म्हणायचे लिंगाचे प्रकार किती. मास्तरला म्हणलं मास्तर म्हणलं लिंगाचे प्रकार 3. मग मास्तर म्हणजे तो मुलगा पुल्लिंग, ती मुलगी स्त्रीलिंग, सगळे माझ्याकडे बघायचे. मग मी म्हणायचो ते मास्तर नपुसकलिंगी. मग मास्तर म्हणले आता लिंग जरा आपण काळ स्वल्पविराम लिंग शिकूयात. मग मास्तर म्हणले लग्न करतात मूल होतात त्यातला काळ ओळखा. म्हटलं मास्तर हे वाक्यच चुकीचं आहे. लग्न करतात मग मूल नाही होत, लग्न झाल्यावर करतात मग मूल होतात. आता काही काही लग्न आधीच करतात. मग मास्तर म्हणले आपण आता काम करूयात, म्हणी शिकूयात. मग मास्तर म्हणले अंथरूण पाहून पाय पसरावं. म्हटलं मास्तर अंथरूण कोण आहे तिथे बघावं. उगाच कुठं पण पाय पसरून आपली चव घालू नये. आता आमच्या मास्तरची पण एक अडचण होती. मास्तरला स म्हणता येत नव्हतं. फळ्यावर लिहायचं, सला ग म्हणायचं. हसा खेळा पण शिस्त पाळा. मग मास्तर म्हणताना म्हणायचं हागा खेळा पण शिस्त पाळा. मग आम्ही पण म्हणायचं मास्तर तू माझ्याकडे पाहून हाकतोय. धन्यवाद. एक नंबर. हाय मित्र, हाय, वेलकम टू द शो. थोडं तुझ्याबद्दल तू लिहिलं तर आहे तसं तुझ्याकडून ऐकायला आवडेल आम्हाला की खूपशा गोष्टी सांगितल्या. काय तुझ्या लाईफबद्दल थोडंसं 2 शब्दात काही सांगू शकतो तू? हा, मी सांगतो ना. हां, मी मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि माझं पंक्चरचं दुकान. तू लिहिलं तू आम्हाला असं हळूहळू काय बोलतं बायकांसारखं, मोठ्याने बोला की. तुमच्यावरच बोलत होतो मी. तुम्ही यात लिहिलंय की कोणत्या गोष्टीचा सगळ्यात जास्त राग येतो. त्याचं उत्तर असं आहे, लोक मला वाईट स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात. हा, जरा गडबडलोय. काय आहे विषय? करून तर बघा.
नाही तो विचारतोय तू लिहिलेलं आहे म्हणून. काय काय असं काय झालेलं आहे तुझ्या बाबतीत? म्हणजे असे असतात मेकॅनिकल इंजिनियर काही जे सिंगल असतात अखंड, ते मला जरा जवळ एक साधण्याचा प्रयत्न करतात. म्हणतात मी नाही त्यातली, मी त्यांना सांगत असतो. इतका शांत बसला तरी गौरव करताय तुम्ही. हा पण कोणी केलाय तुला प्रयत्न असा? नाही, मी करूनच देत नाही ना. तू एक लिहिलेलं तुझी इरिटेटिंग हॅबिट आहे, झोपताना शेजारच्या व्यक्तीवर पाय टाकून झोपतो. एकदा झोपून बघा मग कळ. हे जे इन्व्हिटेशन आहे का हे आवडलंय मला. फुल डेंजर. डायरेक्ट करून तर बघ, येऊन तर बघ, वरून मानायचा प्रयत्न केल्यावर राग येतो. प्रयत्न करायला आधी सांगायचं. Exactly, काय व्हायचं. अरे त्यांचं पंक्चरचं दुकान आहे ना. कोणती जागा पंक्चर आहे तुझी? नाही, मी माझे पंचर काढून ठेवलेत. मी आता लोकांचे पंचर काढत असतो. अरे बाई, आता जर मी म्हणलं कुठल्या पंचर मध्ये चल दाखवतो. तुमचं पंचर काढलं सकाळचे वांदे व्हायचे मग. बाई एकदम सेफ क्वेश्चन विचारायचं, हा मला म्हणू नाही शकत, तुम्ही पण करून बघा. तू डिपेट डार्क सिक्रेट लिहिलंय की मी स्टेजवरच सांगेल? प्लीज सांग. आता मला नको इन्व्हॉल्व करू याच्यामध्ये, ठीक आहे? तू सांगितले ऑन कॅमेरा सांगेल, तुम्ही पार्श्वभाग आपण हसाल असं. असं मी लिहिले. हा मला वाटलं आपटून तर बघा. थोड्या वेळेसाठी डोकं पंचर. त्याचं काय झालं, मी एकदा खरंच गेलो पोरगी बघायला कांदे पोहायचा कार्यक्रम. बरं. ते मला म्हणले तू काय करतो? मी म्हणलं मी करतो धंदा. हा. ते म्हणलं दिवसा करतो का रात्री? म्हणलं तसं काय नाही, कधी पण करतो. मग ते म्हणले बाई की बाप आहे? म्हणलं काही पण चालतं. मग ते म्हणले नक्की धंदा काय? म्हटलं तसं काय नाही, आपलं लोक जात बोलून तिकडे जायचं. ते म्हणले जाता की लोक पण येतात? म्हणलं तसं काय नाही, लोक पण येतात, मी पण जातो. जायचं, पाडायचं, खोलायचं. पंचर काढावं लागते ना. आजकाल तर खोला पण लागत नाही. म्हटलं आजकाल डायरेक्ट न खोलतच घालतात. ट्यूबलेस आलंय, ट्यूबलेस. प्राऊड फील करणारी गोष्ट, आमच्या अंगणवाडीच्या बाईंनी लाडकी बहीण योजनेत माझं नाव दिलं. भेटतायत 1,500 रुपये तुला? 1500 रुपये येत आहे की मला. कशाचे येत आहेत ते? लाडक्या बहिणीचे. अच्छा. तुम्ही लईच नर्वस दिसताय पण सगळे. नर्वस नाही. बोलू का? नाही नर्वस नाही. असे थंड पडले काय माझ्यासारखे? नाही तो म्हणा थंड पडले गरम करून दाखवतो. दाखवून तर बघा एकदा. यात लिहिलंय. तू अजून रॅपच केलंय फक्त, ते वेगळं काय नाही करतो. रॅप पण. अरे ते यात लिहिलंय, तुम्हाला तुमचे मित्र काय म्हणून हाक मारतात? तर बाई माणूस. आता काही ना माझं दिसण्यावरून कधी कधी माणूस वाटतो, बोललो की बाई वाटते, मग ते बाई माणूस म्हणतात मला. तसं बाईसारखं काय तुझ्यामध्ये? बाई सारखं तसा आवाज सोडला तर काहीच नाही बरं का. तुम्हाला दाखवू? जेव्हा असं कोणी दाखवायला आलं ना, मी पैसे देऊन मोकळं करतो त्यांना. बाई तू पैसे घे पण दाखवू नको आम्हाला, ठीक आहे? हा मी हे विचारत होतो, मी छान मिमिक्री करतो. भाई वाड्यावर चला. माझ्या गावात नवीन पाखरू आलं वाटतंय. हे पाखरू मला लईच आवडलं. बाई तुम्ही काय करा, काही पण प्रॉब्लेम असेल तर फक्त पंचर काढायला इकडे या. तुम्हाला कुठे कुठे सुलोचन लावायचं मला चांगलं माहिती. आणि सुलोचन लावलं जेव्हा आगपेटी लावीन त्याच्यावर, आणि त्याच्यावर जेव्हा रबराचं बारीक बुच्चन लावीन, मग तेव्हा मी नंतर म्हणून बाई संध्याकाळी पण वाढवूया. इतका वेळ बोलतो दाखवून तर बघा, दाखवल्यावर गुच्छ बसला ना.
अजून कोणाची धोत्रात घेऊ काय नाही अजून कुठल्या ऍक्टरची अशी जर तू आगे मेरी मौत का तमाशा केली देखने. असती निळू फुलेंसमोर हिने अशी यांची मिमिक्री केली असती ती याला खरंच वाड्यावर नेला असता. आणि 3.5 पंचर काढले असते. अजून कुठल्या ऍक्टरची मिमिक्री आगे मेरी मौत का तमाशा देखने घर जाओगे खाना खाओगे सो देख आगे नगर में हमारे एक भी पैसे निकल रहा है कैसे शांत बैठे हैं ये देख ये शायद गुंडेगांव का लग रहा है एक इधर के कैसे लोग हैं काय म्हटलं मुंडेगाव नाव गुंडेगांव के हो रहे ऐसा गुंडे जैसा नहीं ऐसा बेटा है जैसे एक साला मच्छर आदमी की खिचड़ा बना देता ऐसा लग रहा है मेरे को काय को देख त्याला चावलाय तो. याच्यावर एक डायलॉग तो मच्छर तुला चावलाय म्हणे. नाही याच्यावर एक माझ्याकडे डायलॉग आहे. बुवा तुझ्यातच काहीतरी प्रॉब्लेम आहे. चला सर्गात. तू आत काही नेसला का नाही ये ना दाखवतो. लकी कॉन्फिडन्स आणि सगळ्या गोष्टींसाठी खूप जोरदार खूप भारी. एक नंबर. त्यातून कोणता नंबर पाहिजे तुला? 6 2. अच्छा 2 नंबर ठीक आहे. काय खुळखुळा योग्य बक्षीस भेटलं. वाजायला भाई खूप भारी भाई. कुळकुळा भाई नाईस. आता ठीक आहे एकदा जोरदार टाळ्या लकीसाठी मित्रांनो. कमॉन क्या बात आहे. ठीक आहे मित्रांनो नेक्स्ट परफॉर्मर साठी रेडी आहेत सगळे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. विवेक नागपुरे कमॉन. बॅग घेऊन आलाय भाई. चोरी नाही हवी म्हणून ठेवतोय तू सोबत. ठीक आहे भाई. हॅलो माझं नाव विवेक नागपुरे आहे आणि मी नगरचाच आहे. तर काय आता वातावरण खूप खराब आहे. कधी पण काही पण होतं. तर आणि लोक खूप आजारी पडतात त्यामुळे. तर कालच मी डॉक्टरांकडे गेलो होतो दुपारी कारण की डॉक्टर आजारी होते. ते काय माझा काका डॉक्टर आहे ना. तर म्हणजे तो डॉक्टर नाही खरं तर आयुर्वेदिक डॉक्टर आहे तो. रामदेव बाबाची व्हिडिओ बघून डॉक्टर झालाय तो. तर म्हणजे हे त्याच्याकडे गेलो होतो मी. तर आणि काय आलं की म्हणजे मला त्या आयुर्वेदिकवर विश्वास नाही बिलकुल. कारण की ते काय ना एक तर बरं होत नाही आणि फुकट पैसे जातात. तर एकदा मी गेलो होतो. माझा काका पुण्याला राहतो ना डॉक्टर काका. तर काय आलं की मी तर थोडाफार मी आजारी पडलो. तर माझी काकू म्हणाली की जा काका डॉक्टर म्हणजे काकांकडे जा ते तुला लगेच बरे करतील. त्यांच्याकडे गेलो मी. तर काय आलं की पहिले त्यांनी माझे हे पल्स चेक केली आणि बघितलं जिवंत आहे का नाही. आणि नंतर मग विचारलं की काय झालं. मग मी सांगितलं की हे असं झालं. आणि नंतर ते व्हिडिओ बघायला लागले रामदेव बाबाचा की कोणता याच्यावर काय देऊ. तर हेच असं. तर तो डॉक्टर आहे ना तुला. तर तो काय करतो की त्याच्या मुलाला लहानपणापासून ह्या गोळ्या त्या गोळ्या बुद्धी वाढवण्याच्या गोळ्या उंची वाढवण्याच्या गोळ्या आयुर्वेदिक. तर काय आलं की त्याच्या मेंदूवर परिणाम झाला त्याच्या मुलावर. आणि आज त्याला एक बॉयफ्रेंड आहे. ओके थँक्यू. अरे एकदा जोरदार टाळ्या विवेकसाठी. कमॉन. खूप भारी विवेक खूप भारी. वेलकम टू द शो. खूप भारी भाई खूप भारी. काय तू एकदम बॅग वीक घेऊन तुला नगरच्या लोकांवर असं भरोसा नाही आहे चोरीला जाईल वगैरे असं काही? त्यात सामान आहे ना हे करायचं. काय करायचं? तू असं काही हे नाही केलंय जे बॅगेतून काढलंय तू? म्हणजे तुम्ही जे उत्तर द्याल त्याच्याबद्दल सामान आहे त्याच्यात. तू काय घेऊन आलाय बे असं?
आता ते तुमच्या तू प्रश्न सामान बॅगेत ठेवतोय तू. दाखवू का तुम्हाला हे बघा भाई ठीक आहे भाई, वेलकम टू द शो भाई. विवेक थोडस बॅगेत खरंच सामान आहे, दाखवू का तुम्हाला? बाई बाई अयो बघा. तुझं डिटॅचेबल आहे. ठीक आहे, काय काय करतो याचं तू? काय ते मी काय म्हणतो होय हो सर, 2 कलरचं पहिल्यांदा बघितलंय मी. त्याला छंद आहे सापाचा. सापाशी खेळतो तो. सर्पमित्र आहे तो, आपण जरा लांब सर्पमित्र. राहिलेलं बरं आहे. सर्पमित्र आहे तो. सर्पमित्र. त्याने असं लिहिलंय की माझ्यावर कोणी कंट्रोल केलेलं आवडत नाही. हे घेऊन कोणाला कंट्रोल करतो तू? हे आता मित्रांना कसं? हे देऊन द्या ना. थोडं माईक वरती पकड हा थोडं. हे जे आहे ना हे सेल्फ डिफेन्स साठी पण कामाला येतो माहिती का? कशासाठी? सेल्फ डिफेन्स. अच्छा. तर समजा कोणी चोरायला आलं त्याचा गळा दाबून तर याच्याने हे कामाला येतं. आणि म्हणजे तू त्याला गळा दाबतो की मजा देतोय भाई? नाही यात तुला माहितीये ना, नॉर्मल हातकडी सजा असती पण त्याच्यावर फेदर असली तर मजा असती. काय काय पण काबर घेऊन फिरतो ते सोबत तू? नाही काय ना, तुम्ही विचारणार होते ना की क्रशला 10 सेकंदात तुम्ही काय देऊन करू शकता, इम्प्रेस करू शकता. तर मी जर ते लिहिलं होतं की सॉफ्ट टॉय लिहिलं होतं ना, तर हे सॉफ्ट टॉय मी देणार होतो. हे तर क्रशला तू सॉफ्ट टॉय देतो हा, असं. मग ती आणि काय कॅडबरी. तिचा काय रिस्पॉन्स असतो? आणि कॅडबरी ती पण आणली मी, दाखव. ते देऊन आणलंय का तू पहिले कधी सॉफ्ट आहे? ते धागे बाहेर आले त्याचे. बघा कॅडबरी. भाई कॅडबरी पण 5 रुपयाचीच भेटली तुला द्यायला. नाही नाही मोठी आणली होती मी, पण शोला उशीर झाला नंतर मीच खाऊन घेतली. त्यामुळे म्हटलं हे आता जी उरली तीच द्यावं लागेल ना. खूप भारी भाई. इमोशनल डॅमेज. विवेक तुझ्याबद्दल थोडंसं सांगा आम्हाला, मग आम्ही थोडंसं गप्पा मारू. आणि तुझ्याबद्दल काहीतरी कॉमेडीच्या व्यतिरिक्त काय करतो तू? म्हणजे मी 12वी पास आहे. मला 8 वर्ष झाले 12वी पासून. आणि त्यानंतर मी बेरोजगार आहे. म्हणजे 8 वर्ष बेरोजगार आहे. ते दिसतंय. अबे बाप बॉटल भाई, तू काय काय ठेवलंय भाई? कसं, तोंड सुकतं ना म्हणून. वल्ल पाणी नाही आहे ना? आयुर्वेदिक आहे का म्हणे? नाही आयुर्वेदिकवर विश्वास नाही माझा, माझ्या काकामुळे. तू इथं लिहिलंय तुझं बिनकामाचं टॅलेंट आहे, तू भविष्य प्रेडिक्ट करू शकतो. हा बरोबर आहे. काय काय भविष्य प्रेडिक्ट केले मित्रा तू? म्हणजे मित्र काय असतात ना, ते तर मला माहिती असतं की यांच्यासोबत काय होणार आहे. अजून माझ्या मित्राचं लग्न झालं, ते काय होणार आहे त्यासोबत मला माहिती होतं. चक्रवी तुम्हाला सांगत होता की लग्न करू नको लग्न करू. मी त्याला आधीच तेच सांगत होतो, ऐकत नाही माझं. असं त्याच्या हातात साप द्यायचा ना. नाही त्यानेच दिलाय मला. किती जण आहे तुम्ही? नाही म्हणजे ते त्यांनी घरात आणला होता साप. हा त्याच्या बायकोची आठवण म्हणून. त्यांनी काय लिहिलंय, जर तुमचं जेंडर 1 दिवसासाठी बदललं तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय कराल? माझा एक लग्न झालेला मित्र आहे, त्याने माझ्याकडून 10,000 रुपये उधार घेतलेत, परत पैसे दिलेले नाहीत. मी त्याच्या घरी जाऊन त्याच्या आयुष्याची वाट लावेन. कशी म्हणजे काय लपड सांगलं नाही घरी माझं आणि त्याचं लपड. जेंडर चेंज झालं ना माझं. दुसऱ्या दिवशी तो तुझ्याकडे आला, मग त्याला थोडी माहिती. आता माझं जेंडर चेंज झालं, त्याला थोडी माहिती. मी काय म्हणतो, त्याला आवड 20,000 निर्माण द्यावं झाली. लागते. त्याला त्या मित्राला आवड निर्माण झाल्यावर काय करायचं यांनी? तेच म्हणलं ना. मग 10,000 रुपये मागाल पहिले, सगळ्यात पहिले. अरे पण त्या दुसऱ्या दिवशी 20,000 वसूल करीन, त्याचं काय? एका दिवसासाठी ना. त्यात काय लिहिलेलं? एका दिवसासाठी ना, 2 दिवसासाठी थोडी लिहिलंय. तू एका दिवसासाठी त्याच्याकडे जाशील, त्या दुसऱ्या दिवशी तुझ्याकडे येईल. अबे तोपर्यंत माझं जेंडर चेंज झालं असेल ना. कोणाचं? त्याचं नाही झालं, पण आपण तो आयताचाच राहील ना. मग काय त्याला सापानी गळा. ठीक आहे भाई, एकदा जोरदार टाळ्या विवेकसाठी. कमॉन मित्रांनो, कमॉन. खूप भारी. ठीक आहे, तर कोणत्या नंबर तुला चूज करायचा आहे? कोणता नंबर निवडायचा आहे तुला मला सांग.
सगळे 6 कावर म्हणताय विवेक? 4 ठीक आहे 4 निवड. ते पडेल बरं का ते आरामात. हा काढ. हा एकदा बघ त्याच्या मागे काय लिहिलेलं आहे. 200 रुपये फक्त. 200. ठीक आहे भाई. 200 रुपये. चल ठीक आहे. कॅश प्राइस तरी जिंकला. एकदा जोरदार टाळ्या भाई मित्र. बाई 100 मला उत्तर मी दिलं होतं लगेच. होय 100 जोरदार टाळ्या भाई. 200 रुपये. कमर. ठीक आहे. खूप भारी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे विवेकसाठी. आम्ही 200 मध्ये पण घपला करू असं वाटतंय तुला? साप कोटा घेऊन येतो. नोटा खऱ्या पाहिजे तुला. नाही बघत होतो. चिल्ड्रन्स बँक ऑफ इंडिया आहे का नाही ते बघत होतो. ठीक आहे. मग तुला तेच म्हणलं ना. ठीक आहे भाई. पण एकदा जोरदार टाळ्या भाई विवेकसाठी. कमॉन. ठीक आहे मित्रांनो, पुढच्या परफॉर्मन्ससाठी रेडी आहेत सगळे? एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे चिन्मय पाटील साठी. कमॉन. जय शिवराय भावांनो. मी चिन्मय पाटील म्हणजे स्वतः रॅप जिला. मी रॅप करतो. क्या बात आहे भाई. टाळ्या भाई मित्रासाठी. प्रत्येक गाणं देतो हिट वाजते टॉपला. ज्याचं काहीच नाही होत तो लागलाय जॉबला. कांडीसारखा तू अन्न भेटतोय बॉबला. सगळ्यांचे पाय दुखता कोणी जात नाहीये स्टॉपला. संभाटा पण म्हणतो तुझे गाणे ऐकल्यावर लागतोय खोकला. टुपाकला पण कसा रस्त्यावरती ठोकला. म्हणून सांगतो हिपहॉप काय खेळी नाहीये पोरा. नाचू नको चल हातवरती कर डोकं तुझं रिकामं. थोडी अक्कल भर. पैसे असतील तर तुझ्याकडे नात्यांची सर. आणि पैसे नसतील तर बाळा गप घरी चल. काय करायचं असेल तर लवकर पळ. तुला जायचंय पुढं तर म्हण मला सर. मग खरं सांगतो भाऊ तुझं फ्युचर सगळं कसं मला दिसतंय ब्लर. खोटं नाही सांगत पण जळून राख होशील. मला नडला तर पाण्याची वाफ होशील. पाण्याची वाफ आणि डोक्याला ताप होशील. मध्ये नको करू भाऊ सत्यानाश होईल. माझा स्प्रेले भारी कारण होत नाही रिकॉईल. आणि अंडे पण मी खात नाही केल्याशिवाय बॉईल. स्वतः रॅप जिला. मी कसा आल्यावर फक्त माहिती आहे. मला सोबत कोणी नव्हतं माझ्या. फक्त मी आणि माझी काला. तुमचे उडीचे मेंबर सगळे दिसता क्यूट डॉग्स. प्लीज कोणीतरी यांना घरी जाऊन पाळा. आता चाललोय मी लांब. आता नको बोलू बाळा. खेळामध्ये फसलं का डोकं बोलतं पळा. कोणी इथं जिंकते तर कोई वा. हरा किंमत कर माझी नाही तर शोधशील या हवा. काय करू मन माझं छोटं आहे. दुनियाकडे बघतो तर मला दिसतं सगळं खोटं आहे. लोकांना मध्ये करायचे बोट आहे. काय करू मी यांच्या मनामध्येच खोट आहे. सत्य बोल. थँक्यू. भैया डायरेक्ट विषय 500 भाऊ. एक नंबर. खूप भारी भाई. खूप भारी चिन्मय यार. खूप भारी. वेलकम टू द शो भाई. चिन्मय येस रॅप. तू खूप 18 वर्षाचा बघतो मित्रा तू? हो. खूप भारी भाई. आणि कधीपासून करतोस रॅप? 1-1.5 वर्ष झाला भाई एकदम. आणि कसं स्टार्ट झालं रॅप? कसं म्हणजे असंच क्लासमध्ये बसलो होतो. याची त्याची हिंगल घेता फॉर्ममध्ये निघालं. मग पोर म्हणले अजून करून बघ. मग असंच पहिलं गाणं टाकलं. आवडलं सगळ्यांना. खूप म्हटलं मग हेच करू आता. कोणी रॅपरला फॉलो करतो? कोण आवडता रॅपर कोण आहे? सांबाटा. संभाटा नंतर MC गावठी. मग यांची रील बघून थोडे आपले लिरिक्स टाकून. तुकडी. हा मग ऐकलंय ना. डर तुकडी किती जण ऐकलं? ऐकायचं वापस एकदा. डर तुकडी एकदा. येस या ना. शंभर टाळा भाई गौरव. कमॉन. भाऊ माझा राव असा. तर माझा पण एक रॅप आला होता तुकडी. तर मी तसा जिल्हा परिषद शाळेतच शिकलो होतो. तर म्हणलं आता सगळेच जण स्ट्रगल सांगताय 18 वर्षाच्या वयामध्ये. तर आपण नको करायला हे. तर म्हणलं काहीतरी रिअल लाईफवर करू. तर तुकडीवरती मी रॅप लिहिला होता. कारण मी पण तुकडीतच होतो. तर रॅप असा आहे. शाळा सुटली पाठी फुटली. पॅन्ट मळकी घातली कधी लाज नाही वाटली. तुम्ही पुस्तक वाचली आम्ही दोस्ती जपली. 2 रुपयाची भेळ 4 जणात वाटली. यांची हवाच भलती. डच्या पोरांची अख्ख्या शाळेत चलती. ही पोरं सर लोकांच्या डोळ्यात चलती. जर केली गलती सरने मारला बुक्का डायरेक्ट झाली उलटी. ही पोरं सटकी. जर केली नाटकी डायरेक्ट देणार धमकी. गेट बाहेर भेटकी. डब्यात पोळी मटकी. येतात तुकडी. आम्ही सँडविच नाही खात आम्ही खातो खिचडी. वरात घुसला मास्तर त्याला आली आकडी. बघून वाकलेले फॅन तुटलेले बँच लाकडी. चल तुकडी म्हणजे एवढा जेल. ट्रायमॅक्सला भारी माझा 2 वाला पेन. फक्त मराठी हिंदी वी नो इंग्लिश ॲज वेल. बिकॉज माय टच ऑन रेज द पॉवर हाऊस ऑफ द सेल. 2 विषयात उरलेला रॅप माझा युट्यूबवर बघू शकता. असा स्ट्रगल वरती पण मी एक रॅप लिहिला होता. थोडाच ऐकवतो. तो माझा येणार आहे. तर आता थोडस रिलीज करूनच टाकतो.
तो स्ट्रगल वरतीच आहे आता, थोडा स्ट्रगल. हा हा. पाईफ फाटा रुतला काटा, झाली इंजिनिअरिंग माझ्या लागल्या वाटा, नाईट शिफ्ट केली मला पगार झाटा, प्रेम केलं एकदा झाला त्यात बी तोटा, पुरींना प्रेम बिम नको फक्त पाहिजे नोटा, प्रत्येक माणूस तिथं वागतोय खोटा, माझ्यासाठी कोण नाही फक्त माझा बाप आहे मोठा, कारण पाठीवर हात ठेवून म्हणला लढतो बेटा, त्या बापासाठी फक्त लढतोय मी, रडतोय पडतोय धडपडतोय मी, चुकीचं लिहिलं नशिबात ते सगळं खोडतोय मी, सगळ्या संकटांना एकटा आता नडतोय मी, कारण लई पाहिलं अपयश. आता गळ्यात यशाचा मला हार बी पाहिजे, स्विफ्ट झाली आता मला थार बी पाहिजे, नुसतं घर नाही घराला सोन्याचं दार बी पाहिजे, सोबत आईची माया बापाचा मार बी पाहिजे, भातावर सार बी पाहिजे, अंगात सर बी पाहिजे, बोलण्यात गुरमी पाहिजे, अंगात पाहिजे गरमी, माझा प्रत्येक वारसाठी घाव लागतोय वर मी, विरोधक न तर मस्तक आजकाल आमच्या चरणी लोक जळतात, आमच्यावर एक करतात करणी, यांच्या घरात नाही टीव्ही सांगणारे ठेवायला बरणी, आमच्या आबाळाला हात पाया खाली आहे धरणी, उगवणार बी तेच ज्याची तुम्ही करणार पेरणी, साधी राहणीमान ठेवली उच्च विचार सरणी, माझी कहाणी ऐकून प्रेरणा घेतली पोरं तरणी, कारण लय पाहिजे आता गळ्यात यशाचा मला हार बी पाहिजे, स्विफ्ट झाली आता मला थार बी पाहिजे, नुसतं घर नाही घराला सोन्याचं दार बी पाहिजे, गळ्यात यशाचा खूप भारी भाई, खूप भारी भाई, एक नंबर डायरेक्ट विषय 500 भाऊ. खूप भारी. रॅपर गौरव. तू इंटरेस्टिंग क्वालिटी लिहिली आहे चिन्मय, तुझ्या फ्लर्टिंग स्किल्स चांगल्या आहेत असं टाकले होते. खरंच कर. काय काय गर्लफ्रेंड आहे तुला आता? नाही मग काय करतो त्या स्किलचं? नाही मग ते स्किल अशीच आहे ना, इम्प्रेस करायसाठी पाठवायसाठी थोडं नाही. इम्प्रेस करणं पटणं वेगळं वेगळंच. वेगळे. ठीक आहे. आणि काय मग तू काही ट्राय कर, काय तुझी काय फ्लर्टिंग स्किल्स काय तुझ्या? फ्लर्टिंग स्किल्स म्हणजे नाही असं ते आता बोलता बोलता चॅटिंगवर बाई चॅटिंगवर सगळ्यांचा कॉन्फिडन्स आहेच असतो, त्याचा काही विषय नाही. नाही माझा समोर पण होतो आहे. रुसलेल्या पटकन पटवतो मी रुसलो. हा अक्षय मुलगी आहे, रुसलेला आहे. हा काय आलं काय झालं? थांबा मला ऐकू येऊ द्या. काय आलंय? लांबून बोल पहिले तू. जवळ कस का आला तू? जवळ गेल्याशिवाय कस काय झाली गोष्ट झाली मनवलं कोणी? मी मी जवळ घेतली. मी काय म्हटलं, मी रुसलेला मनवतो. रुसलेले तुम्ही होते ना. अरे तू लहान चालला जवळ घेतली असं आहे का? लकी भाऊ आहेत की? लकीला रुसवा. लकीला अक्षय लकी भाऊला रुसवा. तेच म्हणलं लकी भाऊ. याचा पंचर गाडा पाहिजे आहेत का लकी भाऊ? कुठे गेले का? नाही गेला गेले आता. मनव काय आलं? मला आहे ना थार घ्यायची. मनव थार घ्यायची. मग काय मी घेऊन देऊ? मी घेऊन देऊ मग काय गर्लफ्रेंड थोडं नाही तुला घेऊन द्यायला. भाई तू भांडणं करतोय भाई. नाही मग डायरेक्ट तार घेऊन द्यायची. मग डायरेक्ट अवकातीच्या बाहेर. अरे तुला मनव फक्त, खरंच थोडी घेऊन द्यायचं. पचन असं नाही घेऊन द्यायची. मनव कशी नाही घेऊन द्यायची? मनव छान नाही गाडी भंगारी. पैसे नाही सांग. पैसे नाही भंगार तर भंगार. त्यांनी त्याचं रॅप भारी गेला, कॉन्फिडन्स कमी होता. तू आले सांगितलं. पण आयुष्यात कधीच रॅप म्हणताना कॉन्फिडन्स कमी नाही पाहिजे भाई. कारण की आपली स्टोरी सांगत असतो, छाती ठोकून सांगायची. लक्षात घे, तेव्हाच ती लोकांपर्यंत पोहोचतील, तेव्हा ते आवडती. सांबाडा तुझा आयडल असेल किंवा इन्स्पिरेशन असेल, तो छाती ठोकून सांगतो, त्यावेळेसच लोकांना कळतं. शब्द भारी म्हणून सांगितलं. म्हणजे असं ज्ञान नाही देते, पाजळत नाही. थोडा फर्स्ट टाइम आहे मला असंच, म्हणजे फर्स्ट स्टेज आहे माझा. फर्स्ट बेस्ट काय नसतं, काहीच नसतं. रॅपर साठी फर्स्ट बेस्ट काहीच नसतं. कुठं पण वाजायचं, रोडवर उभं राहिला म्हणलं ना वाज भैया, जागेवर वाजायचं तिथं. डायरेक्ट विषय 500 करून टाकायचा. मोटिवेशनल मी पण रॅपर आहे, त्याच्यामुळे सांगितलं मी तुला. एक नंबर. अक्षय एखादी काही 2-3 लाईनी तुझ्या? 2-4 लाईनी. हा रॅपर अक्षय ऐकवतो जात. तू ते फॅमिलीसाठी विचारलं म्हणून माझ्याकडे आहे काहीतरी. अरे भाई भाई अक्षयसाठी कमॉन. भाव नाही का? अनरिलीज आहे भाव नाही का? अनरिलीज. ओके. अय माझे कामले मोठे, बघितले नाही कधी स्वप्न छोटे, माझ्या टॅलेंटच्या रस्त्यात उभं विमान जेटे. मी हायच लय भारी, कारण विषय थेट आहे माझा. विषय थेट आहे माझा. विषय थेट आहे माझा. विषय थेट आहे. रॅप लिहितो मी लेट, कारण विषय थेट आहे माझ्या. प्रगतीवर जर कारण विषय ग्रेट आहे. दिलं प्रेमाचं बळ उघडं घराचं गेट आहे. कधी भीत नाही मी टेरिंग मित्रांची भेटे. अरे छपरी नाही आपण ओजी शेट आहे. नुसतं स्पीड मध्ये पाळणार, कारण 5G नेट आहे. घरचं नाव करणार मोठं, कारण बापले ग्रेट आहे माझा. बापले ग्रेट आहे. थँक्यू.
तसं मी अजून एक लिहिलेलं आहे. बोल ना, बोल बोल बोल. अरे वाच. आमच्या आता पाहिजे आता जोरात पाहिजे एकदम आवाज पाहिजे. आमच्या पोरांच्या नावातच दबदबा, तुम्ही लहान अजून जाऊन बघा सगळे धबधबा, सगळे आम्ही टॉपला वार आमचा आले ना आमच्याला, तुम्हाला आम्ही मोजत पण नाही ठेवणार कामाला. काम आमचं भारी, आमची जिंदगी 36 आहे, ताते विच्चू आणि तोंड नको दाखवू 32 आहे, गावगोळा नाही तर 2-3 आम्हाला बस ठीक आहे, आमच्या समोर तुम्ही सगळे दिसतात फिके, नको मला सांगू अरे काय तुझं नाव, हे नाव ऐकून आम्ही नाही देत कोणालाच भाव, तू वाड्यासारखा दिसतो म्हणून बोलते तुला पाव, ए भाव ए भाव ए भाव. गाणली तो मानातून ऐका तुम्ही कानातून, आमच्यासारखे स्टार बाहेर येतात रे गल्लीतून, खोटे मित्र ठेवत नाही चल भाड्या निघीतून, खरंच सांगतो भेटू नको परत मला चौकात, अरे दादा तुला कळत का नाही, तुला माझ्यासारखे मित्र कधी भेटत का नाही, तुझे मुलींवानी चाळे तू मुलगी का काय, एकदाच दे सांगून कोणा सांगत पण नाही. ये थँक्यू. कोणता नंबर पाहिजे तुला? 1 नंबर. ठीक आहे 1 नंबर कर. काय 100 रुपये. हो अच्छा अच्छा ठीक आहे. एकदा जोरदार टाळ्या भाई चिन्मयसाठी. हे मित्रा थँक्यू. आणि ते स्टँडला लावून टाक फक्त. थँक्यू भाई. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा भाई चिन्मयसाठी. कमॉन. ठीक आहे पुढच्या परफॉर्मन्ससाठी जोरदार टाळ्या. तनिष जग्गी कमॉन. नाव सांग आणि काय परफॉर्म करणार ते सांग पहिले. नमस्कार मंडळी, मी तनिष. मी सॉन्ग रायटर आहे, सिंगर आहे, लिरिसिस्ट, म्युझिक कंपोजर. सो मी आज तुमच्यासमोर एक मी स्वतः लिहिलेला सॉन्ग प्रस्तुत करणार आहे. खुले आसमान की चादर में तू जो ऐसे मिल गई, नजरों का जो खेल था तू मेरे साथ खेल गई, तेरी रूहानियत का असर जो मेरे दिल पे छाने लगा, सपनों को तो लूटा है दिल को भी तू सताने लगा, तेरा ही तो सुरूर है तेरा ही तो कसूर है, तुझसे जो मिली नजरें तो मैं क्या करूं, मैं क्या करूं, मेरे दिल विच वसदा प्यार, तू ही हीर मेरी जान मेरी यार, तेरी आँखां विच चांदनी जिया, एक सोनी चन्ना तेरे ना प्यार, तू मेरे दिल दी शहनशाही, मेरे जीवन दा ए गीत, तू जदों सड़े नाल हसदी है और दिन में सोहनी लगदी, मैनू प्यार होया तेरे नाल होया ते पहली बार होया ओ माहिया. थँक्यू. एक नंबर. खूप भारी तनिष, खूप भारी. मराठी लिहिलंय काही? नाही ॲक्च्युली मी पंजाबी आहे, मराठी पण मी कुणासाठी शिकली होती बोलायला. आता शिकावीच लागते भाई. भाई तू पण लिहिलंय, तुझे इंटरेस्टिंग क्वालिटी फ्लर्टिंग आहे असं. हो. काय ऍक्च्युअली एखादी ट्राय करू का तुमच्यावर? माझ्यावर नको करू भाई. तुमचे एवढे इंटरेस्ट का बरं वेगळे आहे भाई एकदम. अक्षय होऊ शकतो मुलगी एकदा त्याला ट्राय करायचं असेल तर वापस. नको ठीक आहे असं रॅन्डमली कर. त्याला बंदर म्हणते इथं लिहिले. काय त्याला बंदर म्हणते असं लिहिले. अक्षय दादा तुम्हाला एक क्वेश्चन विचारू का? आता विचार. तर जे आपली चावी असतात, चावी माहिती आहे ना, कीला काय म्हणतात? चावी. माईक वरती पकड थोडा. क्या बनोगी मेरे भाइयों की भाभी. तू लिहिलंय रिस्क टेकर पण आहे. काय केलंय किस्सा काय? काय असे प्रश्न विचारतो. ते पण दादाला प्रेमात पडलो होतो. प्रेमात पडला होता ही रिस्क आहे तुझ्यासाठी. अच्छा. आणि आता काय कुठे आहे ती पोरगी? ते म्हणजे रिलेशन होतं 3-3.5 वर्षाचा, बट आता म्हणजे झालंय, ब्रेकअप झालाय. नाही गाणं तिच्या नंतर लिहिलं ना. खूप भारी भाई. तू हाईट बद्दल लिहिलंय, मला लाज वाटते पण चांगली तुझी हाईट. किती हाईट आहे तुझी? काय माहिती, मोजली नाही कधी. अच्छा. काय ऐकलंय तू हाईट बद्दल? असं तू म्हणतो की मला चिडवत होते वगैरे. म्हणजे मी ऑक्झिलियम स्कूलमध्ये होतो आमच्या इथं, तर माझी हाईट लहान होती. आणि आता माझ्यासोबत एक मित्र होता, ते आता पॉलिटिशियनचा म्हणजे पोरगा आहे. म्हणजे ते असं काहीच नको बोलू मध्ये. ठीक आहे. काहीच फायदा नाही झाला याचा रिलेशनशिप मध्ये जाऊन. त्यांनी लिहिलंय बघ काय. हा आय एम स्टील व्हर्जिन.
नाही नाही पहिले हे म्हणजे काय असते म्हणजे नाही झालेलं फिजिकल अजून. ओके का पण मग संस्कार आहे म्हणजे साडे- लग्नानंतर करायचं. संस्कार संस्कार. संस्कार आज काय नसतं ती पण म्हटली हाईट छोटी आहे. ब्रेकअपचं काय कारण कळालं तेच का? आता सांगितलं तेच. नाही खरं कारण खरं कारण काय मी स्वतः का बरं पॉझिटिव्ह होतो जास्त. पॉझिटिव्ह होता काय काय किस्सा म्हणजे काय झालेलं असं? मला नाही द्यायचं म्हणजे आता कोणत्या पोरगासोबत ती फिरायला जायची तर मला नाही आवडायचं तसं. आणि ती जायची नाही ती बोलून जायची पण मला नाही आवडायचं ना. आता तुला कळतंय का तुझ्या ब्रेकअपचं ती चांगली होती ती सांगून जायची. ती सांगून जायची. तू एकदम असं खूप सिम्पल वाटतं. ऍस्ट्रॉलॉजीवर भरोसा आहे सुपरस्टिशियस आहे असं लिहिलंय. हो शिकलो होतो मी ब्रेकअप नंतर. आमच्यामध्ये कोणाचं तरी सांगू शकतो का काहीतरी मूल्यांक असं काहीतरी? तुमचा सांग ना. बर्थडे काय तुमची? 1 मार्च 1 मार्च. अच्छा 1 नंबर सन्नी रूल करतो. मग तुम्ही ग्रेट कम्युनिकेटर आहे आणि म्हणजे चांगली तसं पुढे personality. एखादी सांग ना त्याचं भविष्यात काहीतरी गोष्ट होईल अशी गोष्ट नाही सांग. भविष्य मला कळलं असतं तर मी इथं असतो. भविष्य त्याला कळलं असतं तो फिरायला नसता गेला. त्याला भविष्य माहिती असत ते व्हर्जिन पण नसतं. ठीक आहे भाई एकदा जोरदार टाळ्या झाल्या भाई वैतरणीसाठी. कम ऑन स्टार्ट. थँक्यू. मित्र चिठ्ठी काढ एकदा चिठ्ठी. ओ भाई ताक दिना दिन. ह्या गेम मध्ये दोन्ही टीम आपला आपला एक पार्टनर निवडतील आणि ऑपोजिट टीमला एक डान्स स्टेप देतील. ती डान्स स्टेप ऑपोजिट टीमने आपल्या आपल्या पार्टनरला बॉडीची कोणतीही हालचाल न करता फक्त शब्दांनी समजून सांगायची. वाटाण्याचा ठीक आहे भाई ऋषी भारी. ठीक आहे ऐक तुला बॉडीची हालचाल नाही करायची आहे फक्त सांगायची. येऊन जा प्रदीप. काय लपाची पीक आहे प्रदीप येऊन जा. हा माईक घे. ठीक आहे हा टाइम स्टार्ट. लावू नको टाइम स्टार्ट. स्टेप आहे. माइक वरती पकड. राइट हाथ माइक वरती पकड. राइट हाथ लेफ्ट हाथ ऐसे दोनों हाँ वैसे. मराठी मध्ये ट्राय कर. हा पाय आहे ना थोडा असं झिगझॅग करायचे. हा असं पुढं पडून जायचं. ते रंगाडी नाच नसतं का? नाही रंगाडी नाच असतं ना ते. नाही ते कोंबडी कशी पडते तशी. हा असंच थोडंसं सरळ पळायचं. थोडंसं सरळ पळायचं म्हणे. हातची मुवमेंट राईट लेफ्ट हाताची मुवमेंट राईट लेफ्ट हात ठेवा आणि असं मुवमेंट. अरे तोंडचा नाही हाताचा आणि सरळ पळायचंय. सरळ नाही स्टेपनी. ये राईट हँडची मुवमेंट आणि लेफ्ट पाय पुढं असं. एक नंबर मी खुश झालो. सांग नाही म्हणजे 2 मिनिटांनंतर आम्ही काहीतरी क्लू देऊन टाकू तुम्हाला पण तो पण तुम्ही तेच मुवमेंट आहे फक्त. हा हाताची मुवमेंट अशी बरोबर नाही थोडीशी असं तसं. नाही कोंबडी पडते ना तशी फक्त पळा. नाही पळा तशी आणि हाताची मुवमेंट असं डान्स सारखं थोडस. कोंबडी बैल हा किती काय तसं नाही. कोंबडी बैल हा किती. बस झालं. फक्त मधली बॉडी बरोबर आहे तुमची बाकी हाता पाय चुकलेत. नाही बरं ठीक आहे 2 मिनिटं एक मी क्लू देतो थोडंसं आहे ना. हाताची मुवमेंट थोडी चने के खेत में वाली डान्स स्टेप आहे ना तशीच आहे ना. चने के खेत में तसं नाही. हात लांब नाही. चोली के पीछे ती. अरे तू सांगू शकतो मोठी बांध पहिले हा एक अंगठा वरती ठेव मग असंच जे पहिले केलं होतं ना तसंच पुढे जायचं. हा तनिषला पण घेऊन जावे. पण ठीक आहे भाई एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. चलो एकदा जोरदार टाळ्या.
नंबर. नाही 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 तसं काही नाही, त्यांनी एक दिली त्याची काही नाही. हा बघा बघा एकदा. बस 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 बस. ठीक आहे ठीक आहे. ऋषी एक नंबर. खूप भारी भाई, खूप भारी. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्टच म्हणून टाकलं भाई. हा स्टार्ट. ठीक आहे. ओके स्कॉट कर. स्कॉट. खाली बँड हो. माईक वरती कर, माईक वरती ठेव तुझं. हा नीजवर बँड हो. अपार्ट कर. पाय दाखवायचं असतं तर मग नीज जॉईन नको करू. तू अपार्ट कर आणि खाली बँड हो. त्याला नी म्हणजे काय सांग आधी. गुड. ओके पाय तुझे फाको. पाय फाका. ओके तुझा एक हात वरती. हा एक हात बँड सरळ. हा पुढे घे थोडा. हात पुढे घे तुझा. हा आणि तू ह्याच्यावर कशी स्टेप करू शकतो. ओके ठीक आहे. हा एक झाली. हा एक आली. तेच काय होतं. एकच पाहिजे होती ना, दोन दिल्या काय. हा दोन. हाताचं काय होतं. हाताचं काय होतं. हा ठीक आहे ठीक आहे. नाही झालं आणखी. नाही नाही तुम्हाला आणखी बघायचं वापस एकदा बघायची. ऋषी दादा फक्त त्या साईडला. हा या साईडला थोडंच. हा एकदा एकदा दाखवून द्या. हा बस दोनच स्टेप. हा दोनच स्टेप. ओके बँड. एक पाय पुढे. हा एक पाय मागे. बँड खाली हो. दोन्ही बॉडीची हालचाल नको करू तू फक्त सांग. हा तिकडे बघ खाली बँड हो. असं तुझी बॉडी टेल्ट कर तिकडे. बॉडीची हालचाल नको करू. आता मी स्टेप कशी उभी राहू. ऑफकोर्स तोच गेम आहे. ओके हा हा हात वर. हा हा ओके खाली बँड हो. हा हा ओके तुला तुझी वेस्ट कमर हलवायची आहे. ओके हा कमर हलव आणि हात. ओ हा असंच काहीतरी. नाही जमलं काय तू. नाही होते. सेकंड. ओके ट्राय. ठीक आहे बँड हो खाली. हा कमरेवर हात ठेव एक. तुझी कमर हलवायची आहे. हा हात खाली कर. येस आणि पुढे कमर तू रोटेट नको करू. पुढे कर. पक्का गेला पक्का. जमा काय आठवलं माहिती का. सांभाळ घसरेल पाय ग. बँड. हा तुला टाइम जातोय तिथे. बँड. ओके बँड. हा लचक दे तुझ्या कमरेला. ओके एक पाय पुढे कर. एक पाय मागे आणि कमरेला लचक दे. हात वर कर. तो तुझा लेफ्ट वाला हात. नाही ठीक आहे. नाही होते. सेकंड राऊंड करू. आता समजा त्या राऊंड मध्ये नाही जिंकलं तर त्यानं परफॉर्म केलंय म्हणून त्याला बेनिफिट ऑफ डाऊट देऊन तो जिंकेल. ठीक आहे. असं थोडं पण नाही पोचलं का. नाही मी तर हो म्हटलं होतो. बाकीचे नाही म्हणताय पण. ठीक आहे. हा सेकंड राऊंड झाली. एकच स्टेप. बस. हा ठीक आहे. आता करून पहिले. पण मला या स्टेप मध्ये तुलाच बघायचं होतं. हा तो लास्टला करून दाखवेल ना कसं करायचंय ते. हा ठीक आहे. पुढं तोंड कर. पाय एका ठिकाणी असे जमा कर. हा ओके. हाताची घडी घाल. हा हात आहे ना पलीकडच्या शोल्डरला लाव. या ऊपर पूरा हाथ मुट्ठी मत बंधा. वो हाथ इधर से लगा. वो हाथ ऊपर से डाल. उधर का हाथ. अरे ये बराबर है. वो हाथ इधर से डाल. ओके मराठी. हा सॉरी हात वर कर थोडे आता. ओके आता कंबर आहे ना लेफ्ट बेली डान्स माहिती आहे. ओके थांब गोल नसतो. लेफ्ट कोण बेली डान्स करतो भाई. लेफ्ट राईट सापासारखं गोल असं वळवळ करायचं. सापासारखं कर. पाय नको हलू. वळवळ सापासारखं. साप कसा लचक ते नको हलू. फक्त कंबर
पाय जवळ कर अजून. हां बर. हा हुर ते नको हलू फक्त कंबर हलवायची. कंबर रे. लेफ्ट राईट लेफ्ट राईट. वाव. आता कंबरच हाला ना. स्टेप बरोबर आहे सर. तुझी तू माझ्या नको घेऊ. हा तुझी तू एकटाच माझ्या चालेल. आम्ही कन्सिडर करू की हल्ली त्याची. हल्ली ना बरोबर हल्ली ना स्टेप. ओके डन झाले ना. एवढं नाही ना अजून आहे. हा आता दोन्ही हात वरती. हात सोड वरती घ्या. आता छान मुजरा याच्यासारखं एकदम तसं नाही. लचक लचकवाला हात एकदम. आणि आता पूर्ण हलव परत ते सेम. परत सेम. ए गोल गोल गोल. थोडं आता त्याची कंबरच हलव ना. दादा एकदा दाखवा काय होते डान्स स्टेप तुम्ही. माईक माझी नाही हालत. तरी 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 कमरा हलवा कमरा. काय आता करी. भारी भारी. ठीक आहे भाई. आता लास्ट चान्स तुम्हाला. तुम्ही जवळपास पण आले. तुम्ही जिंकू शकता. ठीक आहे. बेंचीच द्यायची आहे. ओके बस ठीक आहे. सिंपल आहे आता तर. हा आधी सारखीच. पुन्हा पाय फाकवायला सांगितलं. एक पाय पुढे एक मागे. हां माझ्याकडे फेस कर. हां एक खाली बँडो. ओके हात कमरेवर ठेव. हां आणि या हाताने वेव्ह कर बोटांनी. कमर हलव. थोडं जवळपास आहे पण थोडं हात वरती. फील घे ना असं. जोरदार टाळ्या भाई. ऋषीसाठी आकांक्षासाठी खूप भारी भाई. खूप भारी. तनिषसाठी एकदा टाळ्या परफॉर्म केल्याबद्दल. प्रदीपदादासाठी टाळ्या. थँक्यू थँक्यू. हा कोणता नंबर निवडायचा तुला. ऑडियन्स कोणता नंबर निवडला पाहिजे हिने. माईक घे ना. माईक घे ना. तुझा आवाजच येत नाहीये. एक मेजॉरिटी सांगा. मी सांगितलं तर मला तुम्ही एक मेजॉरिटी. मला किती देणार. मी सांगतो नंबर. मला किती देणार. तुझा काय संबंध आहे. याला भेटले पाहिजे ऍक्च्युअल मध्ये. किती देणार मला. बरं 8 घे. 8 घे. 8. सांगा कोणता नंबर निवडायचा आहे. अरे सांग. 6 नंबर. चला 6 नंबर निवडती रे. कार. काय कार. हा म्हणजे 1 मिनिट. बजेट नुसार आहे कार भाई. तुम्ही एकदम खुश झाले. 8 नंबर काय होता बघ रे एकदा. हा तू काय मिस केलं ते पण बघून घेऊ. ठीक आहे. बाकी लोक तुला कार भेटली आम्ही देतो तुला. 8 नंबर काय होता. ऋषी म्हणत होता 8 नंबर काय होता बघ एकदा. खेळ. खाता तरी आले असते. काढू भाई. यावेळेस आम्ही एक नाही पूर्ण बच्चा आणला हो. एकदम गुच्छ आणला खेळायचा भाई. 1,500 रुपये भाई म्हणत होता. पण कार आहे तुला तर मला देताना पण लाज वाटते. पण ठीक आहे. 2 ऑप्शन आहे भाई. कोणते पाहिजे तुला सांग. 1 मिनिट. तुला कोणती आवडते. येल्लो पे. एकदा जोरदार टाळ्या भाई. जोरदार टाळ्या एकदा. खूप भारी. सो थँक्यू सो मच मित्रांनो. हा होता आपला शो. एकदा तुमच्या सगळ्यांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या पॅनलसाठी. विराजसाठी एकदा जोरदार टाळ्या. कमॉन. ऋषीसाठी जोरदार टाळ्या. एकदा जोरदार टाळ्या भाई. गौरवसाठी जोरदार टाळ्या. कमॉन. अक्षयसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. थँक्यू सो मच. यूट्यूबला वगैरे टाकणारे व्हिडिओ ऑलरेडी आलेले आहेत. प्लीज थोडंसं सपोर्ट करा. बघा. जेवढं पण शेअर करता येईल तेवढं शेअर करा. काय झालं. थँक्यू मॅम. थँक्यू. तर शेअर करा. आपण टाकूयात लवकरच हा पण व्हिडिओ. जेवढ्या लोकांना तुम्ही पाठवू शकता तेवढं पाठवा. थँक्यू सो मच. दॅट वॉज द शो. तर आज माझा पहिला कार्यक्रम होता कपिल सोबत. आणि हा एक्सपिरियन्स माझा खूप छान होता. ऑडियन्स पण खूप एनर्जेटिक होती आणि खूप मजा आली. तुम्ही पण एकदा खरंच एक्सपिरियन्स करा. खूप मजा येते.
पब्लिक पण नगरची म्हणजे नगरमध्ये पहिल्यांदाच हा कार्यक्रम झाला आणि एवढा भारी आणि नगरकरांचा एवढा छान प्रतिसाद त्याला भेटला हे बघून पण खूप छान वाटलं. आम्ही कपिलकडून अजून नवीन आणि चांगले चांगले शोज एक्सपेक्टेड करतोय नगरमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी विराज. आत्ताच हा ताजा चेहरा तुम्ही पाहत असाल तर हा मराठी लेजेंड शो मी माझ्या आयुष्यातला पहिला असा शो होता. मी कुठलं स्टँडअप वगैरे काही पाहिलं नाही, पण मी जज म्हणून बसलो होतो. खतरनाक आहे सगळं. आता हा व्हिडिओ जेव्हा केव्हा यूट्यूबला येईल, तुमच्या खूप साऱ्या मित्रांना पाठवा आणि मजा करा. मी लय मजा केलेली, मला कळत नाही मी काय बोलायचं आता. मी आता फंबल पण होतोय, पण धमाल आहे धमाल. नमस्कार. तुम्ही जर हा पूर्ण एपिसोड पाहिला असेल तर तुम्हाला असं वाटतं की जादा मजा आली असेल. मी तर भरपूर मजा घेतलेली आहे आणि तुम्ही तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि जर तुमच्या सिटीमध्ये हा शो होत असेल तर नक्की जा, तिकीट काढा. खूप मजा आहे. खूप वेगळं होतं. असं वाटत होतं की सगळं काही ठरून असेल, पण ठरून नव्हतं. सगळ्या गोष्टी ऑन द स्पॉट होत होत्या. कधी कधी माझी बत्ती लागत होती. मी म्हणलं माझा बल्ब फुटायचा, पण मी स्वतःला आवरत होतो. तर खूप मजा आली. नक्की जा, पहा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा. सगळ्यात पहिले तर कपिलचं म्हणजे मी धन्यवाद म्हणेल कपिलला, कारण की त्यांनी हा चान्स दिला की आज पॅनलवर बसायचं. माझी खूप इच्छा होती खरं तर. आणि मी खूप आधीपासून जसं शो सुरू झाला तेव्हापासून मी हा शो बघतोय. मराठी लेजंड्स एक नंबर. रावस विषय माझ्या भाषेत बोलायला गेलं तर विषय 500 या शोचा. सगळ्यांनी बघितलं पाहिजे. तुम्ही आता बघितलं असेल की आम्ही किती मजा घेतली आहे आणि मी सुद्धा किती लोकांची घेतली आहे. सगळंच तुम्हाला आता कळलं असेलच. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला फार आवडणारा हा शो आहे आणि नक्कीच बघा प्लीज. आणि सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा आणि नक्कीच लाईक करा. कमेंट करून सांगा तुम्हाला पॅनलवरचं कुठला व्यक्ती आवडला आहे. आणि माझं नाव सगळ्यात जास्त टाका. थँक्यू. नाईस. तर नगरकर मित्रांनो, मला वाटतं तुम्हाला आवडला असेल एपिसोड. सगळे तुमचे आवडते क्रिएटर्स होते ह्याच्यामध्ये आणि तुम्ही पसरवा थोडंसं. आला आहे आता ऑलरेडी एपिसोड बाहेर आलेला आहे. जितके पण लोकांना तुम्ही शेअर करू शकता तितक्या लोकांना शेअर करा. मित्रांना, मैत्रिणींना, गर्लफ्रेंड, एक्स गर्लफ्रेंड सगळ्यांना शेअर करा मित्रांनो.